3 चेंडूमध्ये आत्तापर्यंत फक्त 1 धाव काढण्यात यशस्वी झाला. 1 विकेटही त्यांची गमावलेली आहे. म्हणजे 1 बाद 1 अशी या ठिकाणी सुरुवात आपण पाहतोय वाडेघर संघाची. पुढचा चेंडू आशेळी गावाकडून येतोय. हा चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने तटवला आहे. तिथं क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव तर पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार येतोय त्या ठिकाणी प्रथमेशकडून. आणि यावरती 1 धाव आणि 1 धावेने समाधान मानतंय. मला वाटतं ही दुसरी धाव. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आत्तापर्यंत अजय याने खर्ची घातल्यात आणि एक महत्त्वाची सफलता या ठिकाणी मिळवून दिली आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू अजय याचा आणि हाही चेंडू सुरेख चेंडू होता सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा काय पाहतोय फलंदाज होतोय बाद आणि हा दुसरा झटका या ठिकाणी बसतोय वाडेघर संघाला. दोन बाद 2 अतिशय खराब परिस्थितीमध्ये आहे आणि या खराब परिस्थितीतून स्वतःला सावरण्यासाठी मला वाटतं योगेश स्वतः त्या ठिकाणी जातोय. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. ही पडझड थांबवतोय का. अजय याने अतिशय सुरेख असं षटक हे पहिलं षटक हाताळलंय. त्याने 2 धावा खर्ची करत 2 महत्त्वपूर्ण विकेट्स बळी या ठिकाणी मिळवल्या आहेत. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण त्याची. भूषण वैयक्तिक आपल्या 1 या धावसंख्येवरती तंबूमध्ये परततोय. आपल्या संघासाठी योगदान काही देऊ शकला नाही. 2 चेंडूमध्ये 1 धाव काढून बाद होतोय. पुन्हा एकदा अजय तयार होत आहे. अजय चांगली गोलंदाजी करतोय. गुडलेन टप्प्यावरचे चांगले चेंडू टाकतोय. पाहायचंय पुढचा चेंडू आणि हा चेंडू थोडा हापी चेंडू होता आपटला होता आणि मला वाटतंय हा निर्धाव चेंडू. आणि या षटकाअखेरीस पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या 2 बाद 2. चांगली सुरुवात अजय याने केली आणि का ओपनिंगला त्याला पाठवलं होतं का गोलंदाजी त्याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली होती ते त्याने दाखवून दिलं. फक्त 2 धावा खर्ची केल्या आणि महत्त्वाच्या 2 विकेट्सही मिळवल्या. आता मला वाटतं स्ट्राईकला प्रथमेश येतोय. प्रथमेश 1 धाव काढून स्ट्राईकला उभा आहे. पाहायचे का पुढचं षटक कोण घेऊन येत आहे ते बंटी. पाहायचं पहिल्या षटकानंतर मात्र अवस्था थोडीशी खराब आहे. या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल वाडेघर संघाला. धावसंख्या खूपच कमी आहे. 2 धावा फक्त. बंटी याचा 10 ते 12 पावलांच्या स्टार्टवरून राईट मोहरती विकेट मारा करतोय. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. खाली राहणारा हा चेंडू होता. गुडल्यावर टप्प्यावरती पडला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की चेंडू उसळी घेत होते परंतु यावेळेस मात्र हा चेंडू खाली राहिला. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती तयार होतो या ठिकाणी बंटी. पुढचा चेंडू बंटी याचा आणि हा चेंडू मात्र अपॉलचा चेंडू होता. बॅट फिरवतोय. 1 धाव तर पळून पूर्ण करतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानतोय प्रथमेश आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती खेळतोय. मला वाटतं आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी पेस केलेत. आता स्ट्राईकला आलाय तो योगेश. पाहायचंय काय होतंय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव खर्ची घातलेली आहे ती बंटी याने. पुढचा चेंडू बंटी याचा आपल्या 10 ते 15 पावलांच्या स्टार्टवरून राईट आर्म ओव्हरती विकेट मारा करतोय आणि आत्ता मात्र फुल टच चेंडू होता. खूपच सैरभैर असा हा चेंडू. पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. नो +1 अशा 2 धावा या ठिकाणी जमा होतात. एक बहुमूल्य धावा या ठिकाणी जमा होत आहेत आणि पुढचा चेंडू असेल प्रेहिट. दीपेश आंबेकर यांनी या ठिकाणी कमिटीला नाश्त्याची सोय केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.
आणि आता मात्र सुंदर फटका आहे. पाहायचंय काय होतं या ठिकाणी. क्षेत्ररक्षक खाली आहे पण त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेखा पार जातोय आणि फ्रीडचा चांगलाच फायदा घेताना पाहतोय आपण. योगेश याला येतोय हा षटकार. राहुल 11 धावसंख्या 11, एक षटकार आणि नो बॉल. त्याच्यावरती एक अवांतर धाव म्हणजे या एका चेंडूमध्ये 8 धावा आल्या. अन्यथा सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती आशेळी गावाकडून. पुढचा चेंडू पाहायचा आशेळी गावाकडून कशा प्रकारे बंटी टाकतोय आणि हाही चेंडू अपॉलचा चेंडू होता. चांगला फटका उंचपुरा हा खेळाडू आहे. चांगली फलंदाजी करतोय. पहिला चेंडू षटकार लावला होता त्यानंतर दुसरा चेंडूही सीमारेखा पार पाठवतोय. येतोय खणखणीत षटकार. धावसंख्या होते 17 आणि खरोखरच पहिल्या 8-9 चेंडूमध्ये असं वाटत होतं की आशेळी वन साइडेड खेळते परंतु आता मात्र कमबॅक करून देतोय. या ठिकाणी योगेश सलग 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार खेचले आणि ज्या रन रेटची जरूरत होती ती रन रेट या ठिकाणी आपल्याला संघाला मिळवून देण्यात थोडंसं यश मिळवलं योगेश याने. पुढचा चेंडू बंटी याचा पाहायचं काय होतंय आणि आत्ता मात्र हा चेंडू वाईट लेक्षमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. खराब चेंडू. पंचांचा इशारा आमच्या जवळ येतोय आणि हा ही एक अवांतर धाव म्हणजे धावसंख्या आता वाढते जाऊन पोहोचते ते 18 वरती. धावसंख्या 18. पुन्हा एकदा पाहायचंय थोडीशी सैरभैर गोलंदाजी पाहायला मिळाली. एक नो एक वाईडही पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते आणि हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू होता. कट लागतोय सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये. धावबाचा चान्स आहे या ठिकाणी परंतु फलंदाजी या ठिकाणी सुखरूप क्रीजमध्ये पोहोचतोय आणि यावरती कोणतेही धाव नाही. थोडीशी मिसफील्ड झाली होती. त्या मिसफील्डचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी निखिल याने परंतु योगेशकडून नकार येतोय. एक चांगला कॉल म्हणावा लागेल योगेशकडून. पुन्हा एकदा बंटी या ठिकाणी तयार होतोय. शेवटचा चेंडू मला वाटतंय प्रगतीपथावर आहे. पाहायचंय कशा प्रकारे हा शेवटचा चेंडू होतोय. फुल टॉस चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव डिक्लेअर झोनमध्ये जातोय आणि हे षटक संपतंय. या षटकाअखेरीस दुसऱ्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या 19. 2 बाद 19. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी दोन्हीचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळाले. या षटकामध्ये ज्या पद्धतीनं चांगली गोलंदाजी केली होती योगेश याने 2 बाद 2 अशीच पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या होती. तदनंतर मात्र योगेश याचं एक आक्रमक रूप या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 खणखणीत षटकार खेचले त्याने. वैयक्तिक मला वाटतं आपल्या 14 या धावसंख्येवरती योगेश खेळतोय. चांगली फलंदाजी करतोय. पाहायचंय आता गोलंदाजीसाठी कोण येतंय ते. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक घेऊन येतोय तो कोण आहे. योगेश. आता योगेश आणि मला वाटतं फलंदाजीसाठी योगेशच आहे. योगेश टू योगेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हा फील्ड हा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहायचंय आपल्या 15 ते 20 पावलांच्या स्टार्टवरून गोलंदाजी 10 ते 12 पावलांच्या स्टार्टवरून गोलंदाजी करणार आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारक आणि हा चेंडू मात्र थोडासा हवा दिली होती या चेंडूला. क्षेत्ररक्षक थोडासा लेट बाहेर निघाला त्याचा फायदा मिळतो या ठिकाणी. येतोय हा चौकार. पहिल्या चेंडूवरती योगेश यांनी चौकार खेचतोय. योगेश तळपतोय. चांगलाच योगेशची बॅट या ठिकाणी आपण तळपताना पाहतोय. षटकार आणि चौकार अशी आतिषबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 षटकार आणि 1 चौकाराने आपली खेळी सजवतोय तो योगेश.
हेलिकॉप्टर शॉट होता, क्षेत्ररक्षक थोडासा लूज बाहेर निघाला, लेट बाहेर निघतोय, त्याचा फायदा मिळाला. योगेश टू योगेश, पुढचा चेंडू आणि हाही चेंडू सुरेख चेंडू होता, तशाच प्रकारचा चेंडू होता. पाहायचंय क्षेत्ररक्षण होतंय का त्या ठिकाणी, आणि मला वाटतं हा चौकार आहे. आणि क्षेत्ररक्षण केलं खरोखर चांगलं, त्यानं दाद द्यावी लागेल त्याच्या क्षेत्ररक्षकाला, परंतु त्याचा पाय सरकला. हा चौकार आहे, त्याचा पाय सरकला आणि जाऊन सीमारेषेला टच झाला आणि याचा फायदा मिळाला योगेशाला. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार, मग अशी सलग 2 चेंडूवरती 2 षटकार त्याने खेचले होते. आता मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार खेचत आहेत. पुढचा चेंडू हवा देतो, ह्या चेंडूला आता मात्र थोडासा हवा कमी दिली होती. शॉर्ट ऑफ लेनचा घात चेंडू होता. 1 धाव तर पळून पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय, दुसरी धावही आरामात या ठिकाणी योगेश पूर्ण करतोय. आणि खरोखर हा सामना पाहायला गेला तर आषेड विरुद्ध योगेश असाच दिसत आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना आपण पाहतोय 2 षटकारांनी 2 चौकारांनी त्याने आपली खेळी सजवले. धाव संख्या होते ती 29. पुढचा चेंडू आणि हा चेंडू लेग साईडच्या दिशेने शॉर्ट ऑफ मारलेला होता, एक शॉर्ट ऑफ जाम प्रकारचा पूल होता, परंतु यावरती एकच धाव आणि या एकाच धावेवरती या ठिकाणी समाधान मानतोय. धावसंख्या 30 रन सॉरी. पाहायचंय आता प्रथमेश बराच वेळानंतर या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. प्रथमेश वैयक्तिक आपल्या 2 या धावसंख्येवरती घेतो. आता मात्र सुरेख फटका आहे, पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक आहे का, झेल होतोय का ते पाहायचंय. त्या ठिकाणी 1 धाव तर पळून पूर्ण करतोय पंच. 2 धावांचा पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय. 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू गेला, चांगला फटका होता. मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण ठीक झालं नाही आणि 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी. आणि मला वाटतं हा आता या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली वाडेकर संघाकडून, खास करून योगेशकडून. 2 चौकार आणि 2 षटकार त्याने चांगल्या पद्धतीचे मारले होते. प्रथमेशच्या बॅटमधून अजून काही षटकार चौकार पाहायला मिळाले नाहीत. पाहायचं आज शेवटचा चेंडू आहे, यावरती आघात करतोय का, आपल्या संघाला कितपर्यंत नेऊन पोचवतो इथं पाहायचं आहे. धावसंख्या तर 32 वर आहे, या 32 मध्ये किती धाव जोडतोय. 1 धाव चा फटका हा नक्कीच मारला, 1 धाव तर पूर्ण करतोय. थोडीशी मिसफिल्ड होते आणि चान्स मिळतो या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी. आणि मला वाटतं हे षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 34. 2 बाद 34. 5 ज्यासाठी योगेशला पाठवलं होतं की रन्सही बनवायचे आहेत आणि विकेट्सही टिकवायचे आहेत, त्या पद्धतीने चांगल्या प्रकारची फलंदाजी योगेश याने केली. आणि धावसंख्या आता 3 षटका अखेरीस 34 या धावसंख्येवरती पोचले आहे. पहिल्या षटकात फक्त 2 धावा मिळवल्या होत्या, त्यानंतरच्या 2 षटकामध्ये 32 धावा काढण्यात यशस्वी ठरलाय वाडेकर संघ. पाहायचंय आता गोलंदाजीसाठी कोण येतोय. मला वाटतं हे शेवटचं षटक असावं, यासाठी कोणाची निवड केली जाते ते पाहायचं आहे. 34 धावसंख्या, 34 फॉलोअर्स ऑफ 2. स्वर्गीय राकेश ढोणे स्मृती चषक 2024 हे पर्व 5वं पर्व या ठिकाणी चालू आहे. आणि आता मला वाटतं गोलंदाजीसाठी आलाय तो जय. पाहायचा आहे जयच्या समोर योगेश उभा आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल योगेश याला, कारण योगेश चांगल्याच मूडमध्ये दिसतोय, चांगले फटकेबाजी खेळतोय, त्याच्याजवळ चांगलं मोमेंटम आहे की कशा प्रकारे आपण आता खेळायचं आहे, शेवटचे षटक कशा प्रकारे हाताळायचं आहे. या ठिकाणी प्रेम यांनी पाण्याची सोय केली, त्यांचं मनपूर्वक आभार. आमचे स्वयंसेवक प्रेम
पहिला चेंडू आपी चेंडू होता, ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा आमच्या जवळ येतोय की हा एक अवांतर चेंडू आहे आणि याच्यावरती एक अवांतर धाव जोडली गेली आहे. आता धावसंख्या होते ती 35 लॉस ऑफ 2. आणि खरोखर चांगली फलंदाजी आपल्याला या दोन्ही खेळाडूकडे पाहायला मिळाली. चांगली पार्टनरशिप या दोघांनी केली आहे. जवळजवळ 33 धावांची पार्टनरशिप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली तिसऱ्या विकेटसाठी. पाहायचं आहे हा चेंडू राईट आर्मवरती विकेट मारा. आता मात्र सुरेख चेंडू होता, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. ऑफस्टमच्या पुन्हा एकदा बाहेरून जातोय. छोटासा हा खेळाडू आहे, थोडासा संयम बाळगावा लागेल त्याला, थोडंसं समजावावं लागेल की आपल्या लेंथवरती की आपल्या संघाने आपल्यावरती विश्वास दाखवला आहे, म्हणजे आपल्यामध्ये ते करण्याची क्षमता आहे म्हणून तो विश्वास दाखवला गेला आहे. पाहायचं आहे आता 2 चेंडू तर आत्तापर्यंत त्यांनी अवांतर स्वरूपाचे फेकले, 2 धावा एक्स्ट्रा ऑलरेडी गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू पाहायचा आहे 10 ते 12 पावलांच्या स्टार्टवरून राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. हाही चेंडू मला वाटतंय नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा, नो बॉल. आणि हा पायाचा नो बॉल आहे. उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. आता पाहायचे फ्री हिटचा चेंडू, पहिलाही फ्री हिटचा चेंडू मला वाटतं योगेशनंच खेळला होता आणि त्या नो बॉलने पूर्ण मोमेंटम चेंज केला होता. त्यानंतर 2 6 मारले होते. फ्री हिटच्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतरच्या चेंडूवरती एक षटकार आला होता. म्हणजे योगेश याला हा दुसरा फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी आहे. पाहायचं जसा पहिला त्याने फायदा उचलला होता त्याच प्रकारे आताही या फ्री हिटच्या चेंडूचा फायदा उचलतोय का. दिशा भरकटलेली दिसते पूर्णपणे जय याची, थोडासा अनुभव कमी पडतोय जय याचा. पुढचा चेंडू जय याचा आणि हा पिच चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता परंतु मला वाटतं आत्ता मात्र सुरेख चेंडू होता. हा फ्री हिटचा चेंडू मिस करतोय योगेश आणि जय यांना. आत्ता मात्र खऱ्या अर्थाने षटकाला या ठिकाणी सुरुवात केलेली आपण पाहतोय. बाईकवाले बाहेर वा. पुन्हा एकदा जय या ठिकाणी तयार होतो. योगेश चांगल्या फॉर्ममध्ये आहे खरा. पाहायचे पहिला चेंडू त्यानं पहिले 3 चेंडू तर अवांतर फेकले होते, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक केला होता. पुढचा चेंडू जय याचा, हाही चेंडू आपी चेंडू होता, लेग साईडला दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय मला वाटतं डिक्लेअर झोनमध्ये, लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते या ठिकाणी. नाही 38 धावसंख्या 38 लॉस ऑफ 2. अतिशय सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याला 7ही मिळते क्षेत्ररक्षकाकडून गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू आणि हाही चेंडू आपे चेंडू होता. आत्ता मात्र जागेवरती स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळतो. येतोय खणखणीत षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून गेला हा चेंडू. विशाल ढोणे तसेच विश्वास पाटील या 2 नामवंत खेळाडूंचे या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा पाहायचंय चला सामन्यावरती जाऊया. आणि आता मात्र पाहतोय काय लेग साईडच्या दिशेने अतिशय सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जाणारा लांब लचक हा षटकार पाहायला मिळतोय योगेश याच्याकडून. सलग 2 चेंडूवरती पुन्हा एकदा दोन षटकार मारले होते. पाहायचे पंच या ठिकाणी थोडंसं अपील केलं जात आहे आणि पंचाने या ठिकाणी अपील स्वीकारलेलं आहे. वीड विकेट या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतताना पाहतोय आपण योगेश याला. पाय त्याचा पाठीमागे लागला. चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना आपण पाहिली या ठिकाणी योगेश याला. 44 धावांवरती या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय. चांगली फलंदाजी केली होती. हाही चेंडू षटकार होता परंतु पाय पाठीमागे टच झाला. स्टंपला हे त्याला माहीत नव्हतं. खोलवर जाऊन मारण्याचा प्रयत्न त्याचा होता, त्यात यशस्वीही झाला होता परंतु आपला पाय फूट जो आहे तो स्टंपला लागला आणि यावरती फलंदाज योगेश बाद झाला. वैयक्तिक आपल्या 31 या धावसंख्येवरती बाद होतोय तो योगेश. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. 31 धावा संघाच्या 44 मध्ये 31 धावा
एकट्या योगेश याने या ठिकाणी मयुरेश यांना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. जर 2 चेंडूवरती 2 षटकार मारले, सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर 500 रुपये चेतन ढोणे यांच्याकडून आहेत. आणि आता हा चेंडू वाईड बॉलचा इशारा येतोय त्या ठिकाणी. कट लागलाय हा पण विकेट. पंच आम्हाला जरा कळवा. नाही पण ते मागे टच झालं. नो बॉल. नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांचा येतोय. आणि मला वाटतं या षटकातील दुसरा नो बॉल. 2 नो बॉल, 2 वाईड बॉल अशा प्रकारच्या आशेळीचा हे षटक राहिले. पहिले षटकामध्ये अतिशय सुरेख कामगिरी केली होती, तदनंतर मात्र पूर्णपणे ढेपाळलेला दिसतो हा संघ आशेळी गावचा. हा नो बॉल आहे आणि याच्यावरती फ्री हिट असणार आहे. पाहायचं आहे चेतन ढोणे यांनी जे बक्षीस यांच्यासाठी ठेवलेलं आहे ते प्राप्त करतायत का. धावसंख्या 45 वर 45 आहे. थोडेसे सामन्याला विलंब होतोय, त्वरा करा. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करून घ्यायचे. आपल्याला आजच्या दिवसात बरेच सामने उरकायचे आहेत. जास्त वेळ देऊ नका, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. हिट विकेट आहे आणि फलंदाज मला वाटतं या ठिकाणी बाद होतोय. नो बॉल आहे का. कट करायला लागेल. आणि या ठिकाणी फलंदाज सेफ आहे. नो बॉल असल्यामुळे मला वाटतंय नो बॉल आहे आणि यावरती फ्री हिट असणार आहे. पाहायचं आहे मयुरेश हा फ्री हिटचा फायदा घेतोय का. चांगल्या प्रकारचे फलंदाजी करून योगेश आताच बाद झाला, त्याने फ्री हिटचा चांगला फायदा घेतला होता. पाहायचं आहे पुढचा चेंडू जय याचा मयुरेश आला आणि हा चेंडू लेग साईड सेशन मारण्याचा प्रयत्न होता, अंगावरती येऊन आदळतोय. चोरट्या स्वरूपाची एक धाव घेताना आपण पाहतोय या ठिकाणी मयुरेश याला. आणि मयुरेश मला वाटतं जे चेतन ढोणे यांनी जे प्राईज लावलं होतं त्याच्यापासून पूर्णपणे मुक्तोय. आता सलामीचा फलंदाज प्रत्येकच हा शेवटचा चेंडू असेल या इनिंगमधला.
पहिला बायचा आहे, कशा प्रकारे फटका मारतोय प्रथमेश. एक धाव. पंच आउट आहे. आउट. फलंदाज बाद. प्रथमेश या ठिकाणी सलामीला आला होता, लास्टपर्यंत थांबला, परंतु धावा मात्र जमवण्यात यशस्वी ठरला नाही. वैयक्तिक आपल्या 6 धावसंख्येवरती बाद होऊन बाद होतोय. 46 प्लस 2 धावांची पेनल्टी, अशा 48 धावा जिंकण्यासाठी आशिळी संघाला 49 धावांची गरज आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे की आपल्याला 49 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. चला पंच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दिला माझ्याकडे. नवीन हॅलो. चला पाहायचंय सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण. आशिळी गावाकडून एक 49 धावांचे मोठं लक्ष्य या ठिकाणी पार करायचे आहे त्यांना. सुरुवातीपासून पहिल्या षटकापासून आक्रमण चढवावे लागेल. पुन्हा एकदा पाहायचे. या पहिल्या हाफमध्ये आपण पाहिलं एक योगेश नावाचं एक वादळ घोंगावलं या मैदानावरती. अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली. कोण आहे स्ट्राईकला? मला वाटतं बंटी स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला शुभम. बंटी आणि शुभम यांची ही जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीला उतरलेले आहे. स्ट्राईकला आहे तो बंटी, नॉन स्ट्राईकला आहे तो शुभम.
आणि गोलंदाजीसाठी योगेश यानं खरोखर चांगली फलंदाजी केली होती. पाहायचंय कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. मला वाटते 15 ते 20 बॉलचा एक मोठा रनअप आहे त्याचा. गोलंदाजीसाठी पूर्णपणे समर्पित आहे तो. जिंकण्यासाठी 49 धावांचं लक्ष आहे. आणि मला वाटतं या इनिंगमधला पहिला चेंडू वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन योगेश येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार आहे. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवरती काय पाहतोय आपण, जबरदस्त फटका येतोय. हा कणकणीत षटकार. जबरदस्त फलंदाजी पहिल्या चेंडूपासून आक्रमण चढवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी अजय मैदानामध्ये उतरतोय. आणि हा चेंडू तसा खराब चेंडू नव्हता, गुडले टप्प्याचा हा चेंडू होता, चांगला चेंडू होता. थोडीशी उसळी घेतली होती परंतु चांगल्या प्रकारे बॉलवरती हाबी होतो या ठिकाणी. आणि चांगला फटका सजवतोय. यावरती 6 धावा संघाचं खातं उघडतोय. 6 धावानं वैयक्तिक आपलं खातं उघडतोय. योगेश पाहायचंय म्हणजे हा सामना ते हलक्यामध्ये घेणार नाही हे दाखवून देताना पाहतोय आपण आषाढी गावाला. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा हा फटका आहे. पाहायचं किती धावा मिळत आहेत. आणि हा चौकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की हा चौकार म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती खणखणीत प्रहार करताना पाहतोय आपण बंटियाला. चांगली फटकेबाजी बंटियाची. 2 चेंडूमध्ये 10 धावा करण्यात तो यशस्वी ठरतोय. आणि आपण पहिलं षटक पाहिलं होतं आषाढी गावाकडून फक्त 2 धावा त्यांनी दिल्या होत्या आणि 2 महत्त्वाचे बळी टिपले होते. परंतु यावेळेस आपण काय पाहतोय की जबरदस्त फटके पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा जमा करण्यात यश मिळाले बंटी याला. आणि खरोखर बंटी मला वाटतं त्याच्या षटकामध्ये जे 2 षटकार मारले होते त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मग पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. बॅट्समनच्या बॅटिंग क्रीजमध्ये हा आपटला आणि यावरती मात्र कोणतेही धाव नाही. आणि हा पहिला निर्धाव चेंडू आपण पाहतोय या इनिंग्समधला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग या दिशेने षटकार मारण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय बंटी याला. पुढचा चेंडू बंटी याला आणि हाही चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट जोरदार फिरवली होती, जोरात प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु यामध्ये काही यश मिळत नाही. आणि हा चेंडू निर्धाव जातोय. चांगला चेंडू होता, गुडलेन टप्प्यावर पडणारा हा चेंडू होता. आणि यावरती कोणतीही धाव नाही. आणि आता मात्र सलग 2 चेंडू फलंदाजाला स्तब्ध उभं ठेवण्यास भाग पाडतो या ठिकाणी योगेश. याचा पुढचा चेंडू पाहायचा आहे. या चेंडूवरती काय करतोय तो बंटी. आणि बंटीचा मूड काय वेगळाच दिसतोय. आताही सुरेख फटका आहे. चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय हा कणकणीत षटकार. या षटकामधील हा दुसरा षटकार. 2 षटकार आणि 1 चौकाराने आपली खेळी सजवताना पाहतोय बंटी याला. खरोखरच आक्रमण चढवले. योगेश याने 2 षटकार मारले होते बंटी याला. आणि आता मात्र बंटी याने योगेश याला 2 षटकार मारलेत. मला वाटतं हा या षटकातील शेवटचा चेंडू असावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली बंटी याच्याकडून. पाहायचं आहे शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय. आणि हा चेंडू सुरेख फटका आहे. पाहायचं किती धावा मिळत आहेत. 1 धाव तर पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव आरामात पूर्ण करतोय. फेकी येते आणि हे षटक मला वाटतं या ठिकाणी संपतंय. पंचांचा इशारा येतोय. हे षटक संपलं आणि पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या 18. दोन्ही संघामध्ये तफावत पाहू शकता. 2 धावा आणि 18 धावा. चांगली फलंदाजी बंटी. ज्या सर्व 18 धावा आल्यात त्या बंटी याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. चला टीम मीटिंग घेऊ नका. आता वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन या ठिकाणी निखिल येतोय. पाहायचं आहे निखिल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिलं षटक खूपच महागडं होतं. 2 षटकार 1 चौकार आणि 2 धावा अशा 18 धावा तब्बल या षटकामध्ये खर्ची केल्या होत्या. योगेश याने चांगली फलंदाजी केली होती परंतु चांगली गोलंदाजी करण्यात यश मिळालं नाही. अयशस्वी ठरतोय.
तर योगेश पाहायचंय कशा प्रकारे कमबॅक होतोय का, कमबॅक करतोय का, तो निखिल आपल्या संघासाठी काय करतोय आणि कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आता पहिल्यांदाच मला वाटतं या ठिकाणी स्ट्राईकला येतोय शुभम. शुभम आता स्ट्राईकला आलाय. पाहायचंय शुभमचे शुभचरण कशा प्रकारे पडतायत या ग्राउंडवरती. शुभम तयार आहे या साईडला, निखिलही तयार आहे गोलंदाजी कच्च्यावरती. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करणार आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. हे षटक खूपच निर्णायक असणार आहे. पुन्हा एकदा पंगला फटका आहे, ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू होता. पाहायचंय लॉंग ऑफच्या दिशेने गेला आणि यावरती एकच धाव. आणि पुन्हा एकदा योगेशला या ठिकाणी मला वाटतंय क्षेत्ररक्षण करावं लागतंय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा निखिल तयार होतोय आणि स्ट्राईकला येतोय तो आता बंटी, जो चांगले फटकेबाजी करतोय. वैयक्तिक आपल्या 18 धावसंख्येवरती खेळतोय. निखिल आपल्या 10 ते 15 पावलांच्या स्टार्टवरून राईट आर्म ओव्हरची विकेट मारा करणार आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कशा प्रकारे करावी लागेल हे दाखवून द्यावं लागेल निखिल याला. आणि हा चेंडू सुरेख फटका, जसा चेंडू येतोय तसाच बंटीच्या बॅटमधून तो बाहेर जातोय आणि सीमा रेषेपासून जवळजवळ 10 ते 15 फूट लांब फेकले जात आहेत. त्याने मारलेले सर्व फटके अतिशय सुंदर फटकेबाजी बंटी याचे. वैयक्तिक आपल्या 24 या धावसंख्येवरती पोहोचला. एकदम छोट्याशा कालावधीमध्ये 7 चेंडूमध्ये 24 धावांची खेळ आतापर्यंत त्याने साकारलेली दिसते. धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती 25. पहा म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी की संघाची धावसंख्या 25 आणि एकल्या बंटीची धावसंख्या 24. मला वाटतं आतापर्यंत 7 ते 8 चेंडूंचाच खेळ झालेला आहे. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. पाहायचं तिथं क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय का पाहायचं आहे. आणि अतिशय सुरेख एक रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी पकडतोय योगेश आणि बाद होऊन तंबूमध्ये परततोय बंटी. खरोखर चांगली असं फलंदाजी केली त्याने आणि संघाला ज्याची सुरुवात होती ती करून दिली. चांगल्या स्ट्राईक रेटनं तो खेळला होता. 8 चेंडूमध्ये 24 धावा काढून तंबूमध्ये परततोय. खरोखर त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. एक ठोस सुरुवात करून या ठिकाणी आपल्या तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता कोण जाते ते पाहायचंय. काय ना राहुल आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय. बंटीने आपलं काम चोख बजावलंय. पुढच्या येणाऱ्या खेळाडूंसाठी आता मार्ग मोकळा करून ठेवलेला आहे. टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे पॅव्हलिनमध्ये. आता फलंदाजीसाठी आलाय तो राहुल. निखिल यानं सफलता मिळवून दिली आपल्या संघाला आणि अशाच सफलतांची गरज आहे वाडेगर संघाला. पाहायचे कशा प्रकारे वाडेगर संघ या आव्हानाचा सामना करतोय. आत्तापर्यंत तो थोडासा बॅकफुटवर दिसतोय, परंतु या विकेट्स नंतर काही चित्र बदलतंय का, मोमेंटम शिफ्ट होत आहे का, याच्यावरती भर देत आहेत का. पुढचा चेंडू आणि आता मात्र उंच मारलेला चेंडू आहे आणि काही फरक पडत नाही. बंटी गेला, कुठे गेला. सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. बॉल द्या, तो जुना बॉल कुठे. आणि हा षटकार येतोय राहुल याच्याकडून. चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळते या ठिकाणी आशेळी गावाकडून आणि एकदम निवांत 49 धावांचं लक्ष अशा प्रकारे पार करतायत जसं काय ते 20-25 धावांचं आहे. चांगली फटकेबाजी आतापर्यंत 4 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, 3 बंटीच्या बॅटमधून. आणि राहुल मला वाटतं पहिलाच चेंडू फेस करत होता आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने षटकार खेचलाय. आशेळी गाव एक नावाजलेलं असं हे गाव आहे क्रिकेटच्या जगतामध्ये, यांचं चांगलं नाव आहे. निखिल याचा पुढचा चेंडू, हे षटक खूप महागडं होतंय. राईट आर्मवरती विकेट मारा करतोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता,
पंचांचा इशारा बोट वर करतायत आणि बाद होऊन तंबूमध्ये परततोय तो राहुल. एक षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र हेलिकॉप्टर मारण्याच्या नादामध्ये बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि हा धक्का बसतोय तो किती 31 या धाव संख्येवरती हा दुसरा धक्का बसतोय राहुलच्या स्वरूपामध्ये. चांगला फटका सजवला होता पहिला बॉलवरती त्याने. दुसऱ्या चेंडूवरती मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतोय आणि चेंडू सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. बाद होऊन तंबूमध्ये परततोय. आता त्याची जागा घेण्यासाठी कोण जात आहे ते पाहायचंय. हॅलो कोण? हर्षद आता या ठिकाणी आपण पाहतोय की या शेवटचं मला वाटतं या षटकातील या शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आता उभा आहे हर्षद. पाहायचं प्रत्येक खेळाडूंना आतापर्यंत एक षटकार खेचलेला आहे. हर्षदही तशाच प्रकारची खेळी करतोय का शांत उभा राहून 1-2 घेऊन संघाला विजयाच्या समीप घेऊन जातोय ते पाहावे लागेल. निखिल मला वाटतं हा शेवटचा चेंडू निखिल याचा आणि हा चेंडू भुलटा चेंडू आणि जो येतोय तो मारतोय. जो येतोय तो षटकार मारतोय. हा ही एक षटकार. प्रत्येक जण आपलं खातं षटकाराने उघडतोय. पंच चेक करा. काय चेक करायचे? आणि चेंडू योग्य होता परंतु त्यावर त्याला योग्य दिशा दाखवली. फुलटॉस चेंडू होता त्याचा चांगला समाचार घेतला हर्षद याने आणि आपलं खातं उघडलं षटकाराने. आतापर्यंत 3 खेळाडू आले. त्या तिन्ही खेळाडूंनी बंटी राहुल आणि हर्षद तिघांनीही आपलं खातं षटकाराने उघडले. आणि या दुसऱ्या षटकाकरी संघाची धावसंख्या 37 आणि पाहायचं आहे काय होतं आता. पुन्हा एकदा फक्त षटकारांनी या ठिकाणी खेळ सजवले जात आहेत. जबरदस्त फटका होता या साईडला. लॉंग साईडच्या दिशेने उंच असा उडालेला चेंडू होता. जातोय सीमारेखा बाहेर येतोय हा षटकार. आता जिंकण्यासाठी फक्त मला वाटतं 6 धावांची गरज. खरोखर जबरदस्त अशी फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. मयूर गोलंदाजी करत होता. पहिलाच चेंडू होता. तिसगाव आणि चिंचोळ्याचा पाडा या दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. आपलं टॉस या ठिकाणी उडवलं जाणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या शेजारी आपला टॉस उडवला जाईल. आणि आता मात्र सुरेख फटका पाहायचा आहे. लेग साईडच्या दिशेने एक धाव तो पळून पूर्ण करतोय आणि हा चौकार. आता फक्त जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. एक अवघड सामना किती सोपा करून दाखवला. एवढा मोठा स्कोर इतक्या सहज ललयारित्या चेस करण्याच्या दिशेने आगेकूच केलेली आहे. फक्त 2 धावांची मला वाटतं आता गरज आहे जिंकण्यासाठी. आणि आता मात्र सुरेख फटका आहे पाहायचंय. हा चेंडू विजया समीप घेऊन जातोय का? नक्कीच घेऊन जाणार. यावरती मिळते 1 धाव आणि आता मला वाटतं स्कोर लेव्हल झालेला आहे आणि यावरती आता फक्त 1 धावेची गरज. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली सर्वांकडूनच. आता हर्षद मला वाटतं स्ट्राईकला आहे पाहायचं आहे आणि हा चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेरून आत घेतला. चांगल्या प्रकारे टर्न मारला होता. ऑफ ब्रेक गोलंदाजी केली. पुढचा चेंडू पाहायचं आहे काय होत आहे. या चेंडूवरती विजयश्री येतोय का? आणि आता मात्र अशाच प्रकारे विजय घ्यायचा होता म्हणूनच त्यांनी 1 धाव घेतले होते. आणि या ठिकाणी आशियाई संघ विजयी झालेला आहे. आशियाई संघ आपले मनपूर्वक आभार. तसेच वाडेकर संघ आपण इथं आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपण इथं आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बंटी. आपण या ठिकाणी याचे खरोखर सुंदर अशी फलंदाजी आपण त्यांच्याकडून पाहिली होती. 8 चेंडूमध्ये 24 धावा केल्या होत्या. जयेश ढोणे यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येत आहे. बंटी यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. तिसगाव आणि चिंचोळ्याचा पाडा दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आपला टॉस उडवायचा आहे या ठिकाणी.